हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 66. आम्ही तुला आमची डील सांगण्याआधीच तू वेडा झालास, संग्राम म्हणाला. तुझा स्वतःवर असणारा ओव्हर कॉन्फिडन्स बघून हसू आलं, अर्णव म्हणाला. हा फक्त कॉन्फिडन्स होता रे आमचा. ओव्हर कॉन्फिडन्सचं बोलशील तर आम्ही ह्या 3 दिवसात तिच्यासोबत लग्नसुद्धा करून दाखवू, अर्णवला टशन देतच संग्राम म्हणाला. पोट धरून हसणारा अर्णव आता मात्र शांत झाला होता. आता हस, ही हा 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 हा. संग्राम अर्णवची नक्कल उतरवतच म्हणाला. तुझी डील काय आहे, अर्णवने त्याला विचारलं. आता पुढे तुला फक्त आणि फक्त अंजलीला आमच्या चिमणीपासून लांब ठेवायचंय, संग्राम म्हणाला. डोक्यात काहीतरी विचित्र सुरू होतं त्याच्या. लांब ठेवायचं? ही कसली डील आहे, अर्णवने आश्चर्य व्यक्त करतच विचारलं. ही डील नंबर 1 आहे. हे जर तू करून दाखवलंस तर आम्ही अंजलीला डायव्होर्स देऊ, संग्राम म्हणाला. फक्त डायव्होर्स नको आहे, मुलीची कस्टडीसुद्धा हवी आहे, अर्णव म्हणाला. एकाच डीलमध्ये सगळं नाही ना मिळणार, त्यासाठी आमची दुसरी एक डील असेल. मग अशी 50 कोटीबद्दल बोलायला आम्ही वेडे आहोत का, क्रूर स्मित देतच संग्राम म्हणाला. आलास ना तुझ्या लायकीवर, अर्णव मिश्किलपणे हसतच म्हणाला. आम्ही तर आमची लायकी दाखवूनच बोलतो रे. तू तुझी लायकी आहे का तेवढी ते सांग. आमच्याकडे फालतू माणसांसाठी जास्त वेळ नसतो, अंग ताणतच संग्राम म्हणाला. अर्णवने हाताच्या मुठी अक्षरशः आवळल्या होत्या. त्याच्या अशा मुठी आवळल्याने संग्रामला काडी मात्र फरक पडणार नव्हता. ही डील फक्त आजच्या पुरती आहे, उद्या नसणार, संग्राम त्याला म्हणाला. उठून तो छकुलीकडे जाणार, पण त्याआधीच अर्णवने त्याला टोकलं. मला मंजूर आहे ही डील, विचार न करताच अर्णव म्हणाला. तुझ्या ऑफिसमध्ये आमचा वकील पोहोचेल, त्याच्याकडे आम्ही काही पेपर्स पाठवू. त्यावर असलेले रूल्स अँड रेग्युलेशन्स वाचून घे आणि मग साईन कर, संग्राम म्हणाला. व्हॉट, हे सगळं पेपर्सवर असणार, अर्णवने विचारलं. तसं पण हरणार आहेस, हरल्यावर तू तुझा शब्द मागे घेतलास मग. आम्ही तर आमच्या बापावर सुद्धा विश्वास नाही ठेवत, इथे तर तुझा बाप आम्ही आहोत म्हटलं तर आम्ही कसा विश्वास ठेवणार, संग्राम म्हणाला. तुला लवकरच कळेल कोण कोणाचा बाप आहे ते. तुझा हा माज मी नाही उतरवला ना तर नाव बदलून टाकू आम्ही स्वतःचं, अर्णव म्हणाला. असं बोलतोयस मग तुझं बारसं तर आम्हीच घालू, तेही थाटात, संग्राम हसतच म्हणाला. अर्णवचा चेहरा अगदी बघण्यालायक झालेला. ग कोणीतरी येणार येणार ग, पाहुण घरी येणार येणार ग, संग्राम बारशातील गाणी गुणगुणतच अर्णव समोरून निघून गेला. अंजली छकुलीच्या पायाची हालचाल करून घेण्यात व्यस्त होती. संग्राम दोघांच्याही मध्ये गेला आणि त्याने चिमणीला उचलून घेतलं आणि म्हणाला. चिमणे, आजच्या पुरती बस झालं. तिच्याकडून 1 तास तरी व्यायाम करून घ्यायला हवा, अंजली त्याला अडवतच म्हणाली. अंजली, अर्णवने आवाज दिला. अंजलीने अर्णवकडे पाहिले आणि पुन्हा संग्रामकडे पाहिले. संग्राम तिची ती पावलं बघत राहिला जी अर्णवच्या दिशेने जाऊ लागली होती. ओ मुझे छोड़कर जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे, संग्राम गाणं गुणगुणू लागला. अर्णवच्या दिशेने जाणारी अंजलीची पावलं जागीच थांबली. माझी बॅग, हा प्रश्न ती त्याला करणार त्याआधीच संग्रामने तिच्या समोर हाताचा पंजा धरला. तू कोणत्या क्षणी काय विचार करशील हे आम्ही चांगलं ओळखून असतो. माझी बॅग हा प्रश्न तुझ्या मनात आहे. तुझ्या क्लिनिकमध्ये तुझी बॅग आम्ही पोहोचवली आहे राणी सरकार. आता आम्ही थोडंसं कामात आहोत आणि घाईतसुद्धा, म्हणत संग्राम छकुलीला तिथून घेऊन जाऊ लागला. मम्मी बाय, संग्रामच्या खांद्यावर अनवटी ठेवून असलेल्या छकुलीने अंजलीला म्हटले. तिच्या मम्मी ह्या शब्दाने तिला थोडं भरून आलं होतं. तिने तिला बाय केलं आणि अर्णवसोबत तीसुद्धा गार्डन बाहेर पडली. इथे आद्या हॉस्पिटलमध्ये आली होती. सिद्धराच्या वॉर्ड ती शोधत होती. संग्रामला सांगून निघाली असती
तर कदाचित संग्रामने आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायची परमिशन दिलीच नसती. हा विचार करून तिने त्याला न सांगता सिद्धराजला भेटण्याचा निर्णय घेतला. खूप चलबिचल अशी तिच्या मनातशी झाली होती. इथे तिथे विचारपूस करून शेवटी तिने 7वा मजला गाठला. घाबरतच तिने सीडच्या खोलीत प्रवेश केला. सम्राट सीड शेजारी बसून असलेला तिला दिसला. सम्राटबद्दल संग्रामने आद्याला आणि घरच्यांना कल्पना दिली होती. आपण सिद्धराजला भेटायला गेलो तर सम्राटसोबत सुद्धा आपली भेट होईल हा विचारच तिने केला नव्हता. सम्राटला बघून भीतीने थोडी घाबरली होती. ओढणीचा अक्षरशः जोळावोळा केला होता तिने. सम्राटकडे बघणंच तिने टाळलं. आद्या आपल्याला घाबरते हे बघून सम्राट काही न बोलता त्या खोलीतून बाहेर पडला. तो बाहेर पडताच सिद्धराजजवळ असलेल्या टेबलवर ती बसली. सीडकडे पाहता नुकताच त्याचा डोळा लागला असावा असा अंदाज तिने केला. तो काही खात नाही ज्याची कल्पना तिला होती, पण तरीही शिरा तिने सोबत आणला होता. सीडसोबत सम्राटसुद्धा खाईल म्हणून जास्तीचाच शिरा तिने आणला होता. पिशवीतून डबा काढून तिने एका टेबलवर ठेवला. सीडकडे बघायची हिंमत तिची खरं तर होत नव्हती, पण तरीही तिने त्याच्याकडे पाहिले. अजूनही तिला पाहिजे तसा तो परफेक्ट दिसत नव्हता. त्याला किती त्रास होत असेल ह्या विचाराने त्याच्याकडे बघतच ती रडू लागली. त्या खोलीत तिच्या नाकातून होणारी सुरसुर घुमू लागली होती. अधूनमधून तिच्या बांगड्यांची किणकिणसुद्धा होत होती. नाही बोलायला गेले तरी हातात 2च बांगड्या होत्या, पण त्या शांततेत त्या बांगड्यांचा आवाज घुमत होता. सीडने डोळे उघडले. नजरेचा धुसरपणा तो नाहीसा करू लागला. आद्याचा चेहरा बघून हलकासा तो हसला. तिने त्याचा हात पकडून स्वतःच्या ओठांजवळ धरला. लवकरच बरे व्हा ना. मी तुम्हाला अशा अवस्थेत नाही बघू शकत. त्याच्या हातावर कपाळ टेकवतच ती म्हणाली. डोळ्यातून येणारं पाणी ती अडवू शकत नव्हती. तिला मिठीत घेऊन गोंजरावं आणि शांत करावं असं काही सीडचं झालं होतं, पण त्याला ते जमत नव्हतं. शब्द फक्त कंठात अडकून पडले होते. आद्याला त्याला होणारा त्रास कळत होता. तिने स्वतःचे डोळे पुसले आणि शांत बसली. तो तिला फक्त बघण्याचं काम करत होता. जिला लहान मुलांसारखं त्याने सांभाळलं होतं ती परिस्थितीमुळे खूप मोठी झालेली त्याला वाटली. आईसाहेब आपल्या घरी आल्यात. माझ्यासोबतच त्या राहत आहेत. त्यांना असं वाटतंय की राज आणि मी पेशवेजीतमध्ये परत यावं. तुम्ही बरं झाल्यावर जो निर्णय घ्याल ना तो मला मान्य असेल. मी माझं स्वतःचं असं काहीच ठरवलं नाही. एवढं म्हणून आद्या पुन्हा शांत बसली. मला जास्त वेळ थांबता येणार नाही. स्कूटी पण नो पार्किंगमध्ये पार्क करून आली आहे. RTOवाल्यांनी बघितलं तर परत फाईन मारतील. त्यांना परत रडून वगैरे दाखवावं लागेल मला, कारण फाईन भरायला पैसे नाहीत ना. तुमची ही अशी अवस्था, त्यात छकुली आणि राज माझ्याकडे आहेत आणि आईसाहेबसुद्धा आल्यात. म्हटलं तर घराबाहेर पडताच येत नाही ना. कामावर पण नाही गेली मी. खूप दिवस झालं. तसं पण कामावर जाऊन लक्ष लागणार नाही ना. आद्याची बडबड सुरू झाली होती, जी सीडला गोड वाटत होती. वेळेचं भान तिला झालं तसं. आता निघते मी. आपल्या राजला शाळेतून आणायला जायचं आहे. त्यात घरी न सांगताच इथे आले मी. छकुलीला शाळेत नाही सोडलं. भाई नको बोलले. ती शाळेत नाही जात म्हणून राजलासुद्धा शाळेत नव्हतं जायचं. मग अंजली वहिनी आल्या तसं त्यांना बघून घाबरून स्वतःच तयार झाला. आद्याने असं म्हणतात सीड हसला. सीडला सोडून आद्याला खरं तर जावंसं वाटत नव्हतं, पण तिचा देखील नाईलाज होता. प्रेमाने तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले. परत येईल मी, काळजी घ्या, ती म्हणाली. सीडने थरथरता हात उचलत तिच्या गालावरून फिरवला. आद्याला थोडं भरून आलं. त्याच्या तळहातावर ओठ टेकवत तिने तो अलगदपणे खाली ठेवला. त्याचा निरोप घेऊन ती बाहेर आली. दारातच सम्राट होता. त्याला बघून ती थांबली. नाश्ता आणलाय आणि दुपारचं जेवणसुद्धा, खाऊन घे. नजर खाली ठेवतच आद्या म्हणाली. तो तिच्याकडे बघतच राहिला, पण ती त्याच्याकडे न बघताच तिथून निघून गेली. राजला शाळेत आणायला तिला उशीर झाला होता. अर्णव रेड्डी संग्रामने सांगितलेल्या डीलचा विचार करत केबिनमध्ये बसला होता. 3 दिवस अंजलीला तिच्या चिमणीपासून लांब ठेवणं त्याच्यासाठी काही कठीण नव्हतं. समोरच टेबलवर पडलेले पेपर्स त्याने हातात घेतले, जे काही वेळापूर्वी संग्रामचाच वकील त्याच्याजवळ घेऊन आलेला. एक नजर त्याने त्यावर टाकली. संग्रामची प्रत्येक अट त्याने वाचली. त्यातील अटी खालीलप्रमाणे होत्या. 3 दिवस म्हणजे 72 तास अंजलीला तिच्या मुलीपासून लांब मी ठेवेल. ह्या 72 तासात अंजलीची मुलगी अंजली समोर कधीही येऊ शकते, कारण विरोधी पक्ष म्हणजे संग्राम पेशवे त्या दोघींना एकमेकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतील. पण जरी त्या दोघी एकमेकांसमोर आल्या तरीही मी अंजली आणि तिच्या मुलीची भेट होऊ देणार नाही. 3, माझा जो करार संग्राम पेशवेसोबत होत आहे त्याची गोपनीयता मी पूर्णपणे राखेल. ह्या व्यवहाराबद्दल संग्राम पेशवे आणि मी खुद्द अर्णव रेड्डी आम्हा दोघांव्यतिरिक्त कोणालाही खबर जाणार नाही ह्याची काळजी मी घेईल. वरीलपैकी एकही नियम मी मोडले तर दंड स्वरूपात 50 कोटीची रक्कम मी संग्राम पेशवेच्या खात्यात मी जमा करेल. जर ह्यात अपयश हाती आलं तर अंजलीच्या आयुष्यातून मी कायमचा लांब जाईल.
संग्रामने बनवलेले नियम व अटी वाचून अर्णव थोडा विचार करत होता. इतकी सोपी आणि सरळ अट त्याने का ठेवली असेल हा विचार खरं तर तो करत होता. मला उशीर होतोय, तुम्ही सही करताय की मी निघू? संग्रामने पाठवलेला वकील म्हणाला. अर्णवने पेन हातात घेतलं आणि सिग्नेचर करून मोकळा झाला. वकिलाने एक कॉपी अर्णवच्या हातात दिली, ज्यात वरील नियम संग्रामच्या बाजूने मांडले होते आणि त्यावर फक्त एक वाक्य ॲड केलं होतं की विरोधी पक्ष वरील कार्य करण्यात यशस्वी झाला तर 73व्या तासालाच अंजलीला आम्ही डिवोर्स देऊ. हातात असणाऱ्या त्या कागदावरील शेवटचं वाक्य वाचून अर्णव ओठांच्या डाव्या कोपऱ्यातून क्रूर हसला. अर्णवने साईन केलेली कॉपी वकिलांनी स्वतःच्या बागेत खुपसली. डिवोर्स पेपरसुद्धा रेडी करून ठेवायला सांगा त्याला, आणि त्यावर साईनसुद्धा आताच करून ठेवली तर बरं होईल, अर्णव म्हणाला. वकील साहेब गालातल्या गालात हसले. संग्राम पेशवेसोबत पंगा घेऊन खूप मोठं नुकसान करून घेत आहेत तुम्ही. गेली 7 वर्ष मी त्यांना ओळखतो. आतापर्यंत कोणीच त्यांना हरवू शकलं नाही. हा खेळ तुम्हाला दिसतो तितका सोपा नाही. पुढील येणाऱ्या काही दिवसातच तुम्ही कोणत्या कॉन्ट्रॅक्टवर साईन केलं ह्याची कल्पना येईल. शेवटी वकीलसुद्धा संग्राम पेशव्यांचेच म्हटल्यावर त्यांच्यासारखाच ॲटिट्यूड त्यांनी संग्रामला दाखवला आणि ते तिथून निघाले. त्यांच्या त्या शब्दांनी अर्णवला काहीही फरक पडला नाही. स्वतःच्या माणसांना अंजलीवर बारकाईने पाळत ठेवायला त्यांनी सांगितले. फक्त अंजलीच नाही तर आता त्याची नजर संग्राम पेशवेवर सुद्धा होती. म्हणून निवांतपणे तो स्वतःच्या ऑफिस केबिनमध्ये लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता. संग्राम त्याच्या चिमणीच्या पायाला तेल लावत होता. मला थोडं येतंय ना चालायला? छकुलीने खुश होतच विचारलं. 2 दिवसात मस्तपैकी पळायला सुद्धा लागशील तू, संग्राम तिला म्हणाला. खरंच? छकुलीने खुश होतच विचारलं. आम्ही तुझ्यासोबत कधी खोटं बोलतो काय? तुझा सीड आल्यावर त्याला मस्तपैकी सरप्राईज दे तू, संग्राम म्हणाला. आम्हाला त्याची आठवण येते. कधी येणार तो? छकुलीने छोटंसं तोंड करतच विचारलं. जेव्हा तू नीटपणे चालायला लागशील तेव्हा तो येईल, संग्राम तिची खोटी समजूत काढतच म्हणाला. तोच, तू नेहमी असंच करतेस. रोज तुझी कोंबडी फिरायला गेलेली असते. राजचा आवाज दोघांच्या पण कानी पडला. शाळेतून नुकताच आला तो. आद्यासोबत भांडण सुरू होतं त्याचं. घरी आल्या आल्या त्याने बॅग सोफ्यावर टाकली आणि हाताची घडी घालून तोंड पाडूनच तो बसला होता. असं तोंड पाडून बसायला काय झालं तुम्हाला? आईसाहेबांनी त्याला जवळ घेतच विचारलं. राजने गाल फुगवतच आद्याकडे पाहिलं. खुंटीवर स्कूटीची किल्ली अडकवत ती सरळ किचनमध्ये गेली. तिच्यावरून नजर हटवत त्याने संग्रामकडे पाहिले. संग्रामने भुवया उडवत त्याला काय झालं म्हणून विचारलं. कोंबडी फिरायला गेली, परत आलीच नाही, रडलेल्या सुरुवातच तो म्हणाला. आईसाहेबांना आणि संग्रामला त्याला काय बोलायचं ते समजलंच नाही. ओ गॉल, आज पण फिरायला गेली का ती? छकुलीने डोक्यावर हात मारून घेतच विचारलं. तुला डोक्यावर हात मारून घ्यायला काय ग झालं? संग्रामने तिला विचारलं. कोंबडी फिरायला गेली ना, छकुली म्हणाली. अच्छा, कोंबडी फिरायला पण जाते? संग्रामने डोळे मोठे करतच विचारलं. कोंबल्यासोबत जाते ना, आई बोलली मला, छकुली म्हणाली. तोच आद्या किचनमधून बाहेर आली. संग्राम तिच्याकडे पाहू लागला. ती त्याच्यापासून स्वतःची नजर लपवत होती. राजला उभं करत त्याचे कपडे चेंज करायला तिने घेतले. कोंबडी कोंबड्यासोबत फिरायला पण जाते? संग्रामने आद्याकडे बघतच विचारलं. गेल्या महिन्यात गेलेली, अजून नाही आली. मला चिकन खायचं आहे, राज रडकुंडीला येतच म्हणाला. तुला त्याच्यासाठी चिकन नाही बनवता येत का? संग्रामने राग दाखवतच आद्याला विचारलं. पैसेच नाही उरलेत माझ्याजवळ, आद्या म्हणाली. मग आमच्याजवळ मागू शकतेस ना, आम्हाला स्वप्न पडणार काय तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून, संग्राम तिला म्हणाला. संग्रामला रागवलेलं बघून राज त्या दोघांच्या मध्ये येऊन उभा राहिला. माझ्या आईला कशाला ओरडतायत? राजने विचारलं. कशाला म्हणजे? असं कसं कोंबडीला कोंबड्यासोबत फिरायला सोडून दिलं तिने, संग्राम म्हणाला. पण कोंबडी तर दुकानदाराकडे होती, त्याने तिला जाऊन दिलं, मग आईची कशी काय चूक असणार त्यात, राजने भोळ्यापणानेच विचारलं. मग आईने दुकानदाराकडून दुसरी कोंबडी घ्यायची ना, तुझ्या आईने तरी केलं का, संग्रामने विचारलं. नाही केलं. मग ओरडा तुम्ही, बरोबर आहे तुमचं, म्हणत राज पुन्हा आईसाहेबांच्या बाजूला येऊन बसला. पप्पा, मला पण आज चिकन खायचे आहे, आपण हॉटेलमधून ऑर्डर करायचे का, छकुलीने विचारलं. करायचं काय म्हणजे? करायचंच. कोण कोण खाणार आहे चिकन, संग्रामने विचारलं. मी,
राज आणि छकुली एकत्रच ओरडले. संध्याकाळी ऑर्डर केलं तर नाही चालणार का? दुपारचं जेवण बनवलंय मी, आद्या म्हणाली. ह्या दोघांची मनं मोडायला मला अजिबात सांगू नकोस. जर घरी जेवणच बनवायचं होतं मग त्यांच्या आवडीचं बनवायचं ना. महिनाभर तू त्याला कारणं देत बसतेस. संग्राम आद्याला पुन्हा ओरडला आणि मोबाईलमध्ये दोघांसाठी जेवण ऑर्डर करण्यात तो व्यस्त झाला. आद्याचा चेहराच पडला. राज आणि छकुली दोघेही तिच्याकडे टक लावून बसले होते. ती पुन्हा किचनमध्ये निघून गेली. तिच्या मागोमाग राजसुद्धा किचनमध्ये आला. आई, राजने तिला आवाज दिला. तुला चिकन खायला मिळतंय ना, मग जाऊन खा. माझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही तू, आद्याने दम दिला त्याला. नाही म्हणायला गेलं तरी थोडा राग तिला आलाच होता. तुला पण चिकन देतो, राज म्हणाला. नकोय मला चिकन, आद्या म्हणाली. असं कसं नको? रस्सा खा चिकनचा, मग तर झालं. तसं पण तुला रस्साच आवडतो. मी मोठ्या पप्पांना रस्सा थोडा जास्त ऑर्डर करायला सांगतो, राज म्हणाला. आद्याने गाल फुगवतच त्याच्याकडे पाहिले. राज किचनच्या कठड्यावरून चढून उभा राहिला. आद्याचे गाल स्वतःच्या नाजूक ओंजळीत त्याने पकडले. लव्ह यू वन म्हणत त्याने डाव्या गालावर ओठ टेकवले. लव्ह यू टू म्हणत त्याने तिच्या उजव्या गालावर पण ओठ टेकवले. लव्ह यू 3, 4 अँड मोर म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. माझा बच्चा तो म्हणत राजने हसतच त्याला जवळ ओढले. आद्याचा राग दूर पळून गेला होता. सिद्धराजप्रमाणे आद्याचा राग घालवायला राजला सुद्धा अगदी सहज जमायचा. किचन बाहेरून संग्रामने दोघांचं जे काही सुरू होतं ते पाहिलं. आद्याची समजूत काढायला म्हणून तो आत आलेला, पण राजने तो किचनमध्ये येण्याआधीच त्याचं काम केलं होतं तसं तो बाहेर गेला. घराबाहेर येत त्याने अंजलीला फोन लावला. माझी बॅग अजून मला मिळाली नाही आहे. तू मला त्रास देणं बंद कर आणि प्लीज माझी बॅग दे. अंजलीने फोन कानाला लावतच बोलायला सुरुवात केली. रिसेप्शनजवळ एक माणूस उभा असेल, त्याच्याजवळ तुझी बॅग असेल आणि आम्ही तुझी बडबड ऐकायला अजिबात फोन केलेला नाही. ह्यापुढे आम्हाला त्रास देऊ नकोस. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या चिमणीपासून लांब राहायचं, संग्राम म्हणाला. चिमणीपासून लांब राहायचं म्हणजे? माझी मुलगी आहे ती, मी का लांब राहू तिच्यापासून? अंजलीने रागातच संग्रामला प्रश्न केला. का लांब राहू म्हणजे? आम्ही सांगतोय म्हणून लांब राहा. तिला भेटायला वगैरे अजिबात यायचं नाही आहे इथे. आता फक्त आम्हीच तुला हे सांगतोय. आज रात्रीपर्यंत तो रेडात तुला सांगेल, संग्राम म्हणाला. अर्णव, असं नको, ते मला अजिबात बोलणार नाही. चिमणीचं बोलशील तर मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार, अंजली म्हणाली. आम्हाला बघायचं तू तिला स्वतःसोबत कशी घेऊन जाऊ शकतेस ते. तुझ्या त्या रेड्याला कळू दे की तू तिला स्वतःसोबत घेऊन जायचं बोलतेस. दुसऱ्या क्षणाला तुझ्या क्लिनिकमध्ये हजर राहील बघ आणि मग बोलेल, तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ, संग्राम चिडवतच म्हणाला. सॅगी स्टॉप दिस. तो असं काही अजिबात करणार नाही, अंजली म्हणाली. हाच विश्वास तू आमच्यावर दाखवला असतास तर आज चित्र काही वेगळं असतं. पण तू विश्वास अशा व्यक्तीवर दाखवतेस ज्याने तुझ्यावर कधी विश्वासच नाही ठेवला. 24 तास CCTV प्रमाणे तुझ्यावर पाळत ठेवून असतो तो, संग्राम म्हणाला. खरं, पण अंजली त्याच्या शब्दात अडकणार नव्हती. तू त्याच्याबद्दल मला नको ते सांगून माझ्या नजरेतून आणखीन वाईट होतोयस, अंजली म्हणाली. चांगलं आहे ना, मग तू आम्हाला विसरून अर्णवसोबत मूव्ह ऑन होऊ शकतेस. तसंही हळूहळू का होईना तू आमच्या मनातून उतरून चाललीस. आमची चुकी झाली जे आम्ही तुला चिमणीबद्दल सांगितलं. पण तुला चिमणी हवी, पण ज्याच्यामुळे चिमणी तुझ्या आयुष्यात आली तो नको. हे तुझं रसायन आमच्या तर समजण्यापलीकडचं आहे. तसंही चिमणी तुझी कधी होणारच नाही. तिने तुला फक्त मम्मी म्हटलंय. तिला सांगितलं ना तुला काकी म्हण, तर ती काकीसुद्धा बोलेल. तिच्यासाठी तिचा मम्मी आणि पप्पा फक्त सिद्धराज आहे, बाकी कोणी नाही. इतरांसाठी नाही, पण त्याच्या छकुलीसाठी तो मरणाच्या दारातून सुद्धा परत येऊ शकतो हे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं असशील. तिला स्वतःजवळ नेण्याचा विचार डोक्यातून काढलास तर ते तुझ्यासाठी खूप चांगलं होईल, कारण तो चिमणीला कोणालाच देणार नाही, माझी मुलगी असून मला सुद्धा नाही, संग्राम म्हणाला. माझ्यापासून पळवून नेले तुझ्या भावाने तिला. मी पोलीस तक्रार केली ना तर तुझी पूर्ण फॅमिली रस्त्यावर येईल. माझ्या मुलीसाठी तडफडत होती मी. तिला माझ्यापासून आधीच लांब करून तुझं पोट नाही भरलं जे तिला माझ्यापासून लांब राहायची धमकी तू मला देतोयस, अंजली म्हणाली. वेडी आहेस का? अशी धमकी आम्ही नाही तर अर्णव रेड्डी तुला देणार. आणि पोलिसांची धमकी कसली का देतेस तू मला? मुलीला हॉस्पिटलमधून पळवून नेलंय म्हणून साधी पोलीस तक्रार करायला तू गेली नाही आणि आता तुझ्यातली आई जागी झाली? असं आम्ही नाही बोलणार, पोलीसच बोलतील. आणि प्लीज तो वेटिंगवर असणारा कॉल उचल. अर्णव रेड्डी रागाने लालबुंद होईल. त्यात तू आमच्यासोबत बोलतेस हे त्याला कळल्यावर तुझं काही खरं नाही. छकुलीला भेटण्याचा विचार डोक्यातून काढून टाक, संग्राम म्हणाला.
अंजलीने मोबाईल काढून बघितला तर खरंच अर्णव रेड्डीचा फोन तिला येत होता. बघ, तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही म्हणून खात्री करून घ्यायला मोबाईलमध्ये पाहिलं. जाऊ दे, बोल तुझ्या न्यू हिरोसोबत, पण एक लक्षात ठेव, त्याला तू हवी आहेस आमची चिमणी नको आहे. तू आधी खात्री करून घे की त्याला आपल्यासोबत आपली चिमणीसुद्धा हवी आहे का. तो चिमणीला तेवढंच प्रेम देऊ शकेल का जे एक बाप देऊ शकतो. आणि मग चिमणीला स्वतःजवळ नेण्याच्या गोष्टी कर. आपली भेट नंतर होतच राहील. तोपर्यंत बाय. संग्रामने सूर लावतच तिला बाय केलं आणि फोन कट केला. सॅगी, अंजली पुढे काही बोलता पण त्याआधीच फोन कट झाला. कानावर ठेवलेला मोबाईल लगेच व्हायब्रेटसुद्धा झाला. अर्णव रेड्डीचं नाव त्यावर डिस्प्ले होत होतं. तिने फोन उचलून सरळ कानाला लावला. कोणासोबत एवढा वेळ बोलत होतीस? अर्णवने तिला प्रश्न केला. माझ्या मुलीपासून लांब राहण्याची धमकी तो मला देतोय. मी आत्ताच्या आता माझ्या मुलीला आणायला चालली. अंजली म्हणाली तसा अर्णव रेड्डीचा BP जणू 7व्या आसमानातच पोहोचला. नो, तू असं काहीही करणार नाही आहेस, अर्णव तिला म्हणाला. मी का असं नाही करणार? सॅगी म्हणतोय तसंच तुझं आहे का काही? अंजलीने रागातच त्याला विचारलं. मी आत्ताच्या आता तिथे येतोय, आपण भेटून बोलूयात. मी तिथे येईपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस, अर्णव तिला रागातच म्हणाला. अंजली पुढे काही बोलणार त्याआधीच त्याने फोन देखील कट केला. एकीकडे अंजली डोक्याला हात लावून बसली होती. चिमणी लांब जाणार म्हणून भरपूर टेन्शन तिला आलं होतं. तर एकीकडे अर्णव रेड्डी ज्याची झोपच संग्रामने उडवली होती. आणि हे सगळं करून खुश होता तो फक्त आणि फक्त संग्राम. क्रमशः काय होईल पुढे, काय वाटतं मित्रांनो? अर्णव रेड्डी काय सांगेल अंजलीला? कळेल पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.